कशे रे नींबू? 10 का 4। इतना महंगा भाई। टमाटो कैसा है? 80 रुपए किलो। 80 रुपए किलो? अरे इतना महंगा हो गया? अरे सस्ता हो गया क्या? बोंबील कशी आहेत ताई? बोंबील खूप छान वाटत। फ्रेश आहेत का? फ्रेश आहेत बोंबील। रावस आहे, पापलेट आहे, मुशी आहे, सुरमई आहे, सगळी मच्छी आले। सो मंडळी आता वर्कआउट झालंय, आता आपण निघतोय मार्केटला जायचं। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आता आपण उठलोय, सकाळची वाजलेत 8। आज उठायला लेट झालं कारण खूप प्रोजेक्टचा वर्क होता। रात्री 2 वाजता झोपलोय। रात्री म्हणजे सकाळीच 2 वाजता झोपलोय म्हटलं तरी काही होणार नाही, कारण खूप सारा लोड आहे आता आणि त्याच्यामुळे वर्क लवकर एंड होत नाही आहे। डेडलाईन आहेत प्रोजेक्टच्या, त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात। सो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। आता वाजले सकाळचे 8 आणि आता आपण चाललो आहे जिमसाठी। वर्कआउट खूप महत्त्वाचं आहे कारण आता काळाची गरज आहे। सो आता आपण चाललो आहे आणि कालचा आपण आईचा व्हिडिओ टाकतोय। आज कालचा व्हिडिओसुद्धा एडिटिंग केला आहे, जो आपण आईच्या दातांची ट्रीटमेंट केली। ट्रीटमेंट इन द सेन्स की आईचा दात काढला कारण खूप पेन करत होता, त्याच्यामुळे त्याला काढणं गरजेचं होतं। चला तर मग आईलासुद्धा विचारूया आईचा दात कसं आहे आता। आय मीन आईला पेन होतंय का? कारण आपण काल जी ट्रीटमेंट केली आहे ती आज पेन होईल मे बी। सो आपण तिलासुद्धा विचारूया। चला तर मग आता आपण जिमला जाऊया। थोडंसं जिमचं व्ह्यू दाखवतो तुम्हाला। हा बघा माझा पसारा। हा पसाऱ्याकडे जाऊ नका कारण मला ते क्लीनअप करायचं आहे। आता जिमवरून आल्यावर ते क्लीनअप करतो कारण रात्रीचं लेट झोपलो, त्याच्यामुळे हा पसारा तसाच आहे। जिमची बॅग, नंतर तिकडे ऑफिसचा लॅपटॉप, हा आपला पर्सनल लॅपटॉप आहे जिथे आपला कालचा व्हिडिओ जो आहे तो आपण एडिटिंग करून अपलोड करतोय। आज तुम्हाला दिसेल तो व्हिडिओ, म्हणजे हा जो ब्लॉग करतोय त्याच्या प्रिव्हियस डेला दिसेल। आणि ह्या सगळा पसारा आहे, आल्यावर आपल्याला फटाफट आवरायचं आहे। सो चला आपण पटकन जिमला जाऊन येऊया। सो आईला विचारूया कसं होतं वाटते। थोडं पेन करतोय का, दर्द करतोय? थोडंसं करत असेल। काय वाटतंय आता? थोडं दुखतंय ना? तिला जास्त बोलायला नाही आता। बघूया, थोडंसं तिने थंड प्या सांगितलं आहे किंवा आईस्क्रीम, कप आईस्क्रीम, दुसरी आईस्क्रीम खायला नाही सांगितलं, फक्त जे कप आईस्क्रीम असतात विदाऊट शुगर ते आपण बघूया। आता मी जिमला चाललो तिथूनच घेऊन येतो। आणि आता थोडं पण पेन थोडं करत असणं, जास्त कालपेक्षा जास्त पेन करतोय ना? काल थोडं कमी करत असेल कारण त्या दिवशी ॲक्टिव्हिटी। आज थोडा दुखेल थोडा। हा पूर्ण जड वाटतो ना? हा तिकडे ते आता दात पूर्ण आतून नसते ना, ते काढले बाहेर। ठीक आहे, सो मंडळी चला आता आपण जाऊया फटाफट, कारण उशीर झाला वगैरे। आपण सकाळी 7ला जातो जिमसाठी, बट आज म्हटल्याप्रमाणे थोडा वर्कलोड जास्त होता काल कामाचा। सो आता आपण चाललो फास्ट, जेवढं क्विकली जाता येईल तेवढं जाऊया। सकाळी वाजले 8:30 आता। पाऊस आला लवकर यार, काय फालतूगिरी आहे। पाऊस आला बघा। काय बोलणार आता, पाऊस आला। आज आपण निघालो आणि तेवढ्यात पाऊस आला बघा। काय असू शकतं, म्हणजे असं असू शकतं की जेव्हा आपल्याला उशीर होतो ना त्यावेळीच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात। अचानक पाऊस आला तर थांबीपर्यंत वाट बघायला लागेल। पाऊस जोरातच झाला, काय करायचं आता? रेनकोटच घालून जावं लागेल मला असं वाटतं। ठीक आहे, जाऊया आपण पटकन रेनकोट घालून, कारण का उशीर झाला ऑलरेडी। सो मंडळी, पावसातून आपण घाईघाईने आलो आहे। चला आता आपण वर्कआउट करूया फटाफट वर्कआउट करूया। हे आहे मसल के जिम आणि हा आपला नेहमीचा डॉग असतो एंट्रीला। फटाफट चालूया। चला आता थंब करूया थोडा। थैंक यू। चलो और सर जी क्या कर रहे हो? हाँ
ये मेरा ब्लॉग चल रहा है। चलो भाई फटाक से जाते हैं, वर्कआउट करते हैं। ये देखो भीड़ कुछ नहीं है, पूरा खाली है। अभी फटाक से वर्कआउट करते हैं। सो मंडळी आता वर्कआउट झालं आहे, आता आपण निघतोय, मार्केटला जायचं आहे। लवकर निघूयात आणि मार्केटला जाऊयात आणि आईला व्हेजिटेबल्स घेऊन देऊयात। आज फ्रायडे आहे, सो आपल्याला थोडंसं वर्कआउट फास्ट केलं आहे कारण आज थोडा स्केड्यूल बदलला आहे, म्हणजे स्केड्यूल पूर्णतः चेंज झाला। सो आता आपण चाललो आहे घरी जाऊन मार्केटला जाऊया लवकर आणि मार्केटला जाऊन थोडी व्हेजिटेबल घेऊया आणि घरी जाऊया पुन्हा। चला भेटूया लवकर। सो मंडळी आता आपण मार्केटमध्ये आलो, जिमवरून पटकन वर्कआउट केला आणि आलो आहे मार्केटमध्ये। तर मार्केट डाऊन आहे कारण आता श्रावण महिना चालू आहे। मच्छी मार्केट आहे आमच्या जवळपास। भाई कैसा आहे? तो आता बघूया आपल्या मार्केटमध्ये काय आहे, आपण घेऊ शकतो, कोणती मच्छी घेऊ शकतो। आणि आता आज नारळी पौर्णिमा आहे, सो आतापासून मच्छी फ्रेश यायला चालू होईल मला असं वाटतं। बघूया बोंबील कशी आहेत ताई? 100 रुपये। सो बोंबील खूप छान वाटत, फ्रेश आहेत का? फ्रेश आहेत बोंबील, एकदम आत्ता आलेले बोंबील आहेत ते ताजे। किती वाटेल? एक मिनिट। सो नारळी पौर्णिमा झाले म्हणजे त्याच्यामुळे आता फ्रेश मच्छी यायला लागले आणि आमचं फक्त शनिवार आणि सोमवार श्रावण असतं। फ्रेश मच्छी आहे, त्या आजीसुद्धा छान खूप फ्रेश मच्छी घेऊन येतात। मच्छीच मच्छी आहे आज मार्केटमध्ये, मच्छीच मच्छी आहे। आणि ह्या ताईंकडे सुद्धा मच्छी आहे। रावस आहे, पापलेट आहे, मुशी आहे, सुरमई आहे, सगळी मच्छी आले नारळी पौर्णिमामुळे, राईट। आता मच्छी मार्केटमध्ये यायला लागले, सो चला आपण लवकर घेऊयात मच्छी। मला असं वाटते बोंबील घेऊयात आणि लवकर निघूया आपण, कारण आपल्याला परत वर्क फ्रॉम होम करायचं आहे। सो मंडळी आता आपण ह्या ताईंकडून घेतली मच्छी, बोंबील घेतले। आता आपल्याला घरी जाऊन साफ करायचे आणि पटापट जेवण करायचं आहे, कारण का आईची काल ट्रीटमेंट केली आहे, सो त्याच्यामुळे तिला जेवण बनवता येणार नाही। थोडं आईला पेन होतं आहे कारण काल तिची दातांची ट्रीटमेंट केली आहे। सो आता बघूया पटाकन जाऊन आपल्याला जेवण करायचं आहे आणि परत वर्क फ्रॉम करायचं आहे। मंडळी तुम्हाला मच्छी माहीत असेल तर नक्की सांगा, गोड्या पाण्याची मच्छी आहे। मी अजून ट्राय नाही केली आहे, म्हणजे आम्ही गोड्या पाण्याची मच्छी अजून ट्राय नाही केली। खूप सारी मोठी मच्छी आहे, खूप मोठी मच्छी आहे, तर आम्ही कधी ट्राय नाही केलं। तुम्ही जर ट्राय केली असेल तर नक्की कमेंट करून सांगा टेस्ट कसं लागतं। हे इकडचा गोरेगाव जिथे मी राहतो तिकडचा जवळपासचा मार्केट आहे। संतोष नगर मार्केट। सो मंडळी आता आपण जरा लिंबू घेऊया। कसे आहेत रे लिंबू? 10 का 4, इतना महंगा? ठीक है दे देना भाई, दे देना। 20 का देना। मंडळी लिंबू खूप महाग आहेत आणि आमच्या घरी लिंबू खूप लागतात, सो त्याच्यामुळे मी नेहमी घेऊन जातो मार्केटमध्ये आलो। आता आपण जरा कोथिंबीर घेऊया, म्हणजे जो कोथिंबीर, अद्रक आणि मिरची घेऊया पटकन, कारण का मच्छी घेतली आपण। सो मला मसाला द्या ना का की 20 का दो। सो मंडळी मसाला घेतो लवकर। आणि हा आपला मार्केट आहे, समोर बघते तो मच्छी मार्केट, आणि हा आपला संतोष नगर मार्केट आहे। खूप मोठा मार्केट आहे हा बघा, खूप मोठा मार्केट आहे, पुढपर्यंत मार्केट आहे। सो आता आपण लवकर घेऊया मसाला आणि निघूया। आज उशीर झाला आहे खूप, आणि त्याच्यामुळे आपल्याला पटापट घाई करतोय। भाई टमाटो कैसा है? 80 रुपये किलो। 80 रुपये किलो? अरे इतना महंगा हो गया? अरे सस्ता हो गया क्या? अरे भाई दे देना, 1 किलो देना। सो मंडळी रेट खूप महागडे आहेत, कॉस्टली झालेत।
कारण आता पाऊस आहे. भाजीपाला मार्केटमध्ये खूप कॉस्टली झाला आहे, पण आपल्याला खायचं तर आहे ते घ्यावं लागेल. 60 रुपये. हा 1 किलो डाल दे ना, अच्छा वाला डाल दे ना. 80 रुपये किलो टोमॅटो झालेत. म्हणजे विचार करा पुढे अजून मार्केटमध्ये किती महाग होणार आहे. सगळ्या व्हेजिटेबल्स खूप महागडे आहेत. आता श्रावण महिना चालू आहे. भाई कम होने वाला है क्या रेट? अरे सर 1 महीना नहीं कम होना. 1 महीना कम नहीं होएगा. ठीक आहे, थँक्यू. मंडळी लवकर आता एक प्रोटीन बार घेऊया, कारण आज खायला काही नाही आहे. प्रोटीन बार तो नाही किती झाला. फायनली आपण आता घरी आलो आहे. जिमला गेलो, वर्कआउट केला, त्यानंतर मार्केटला गेलो. आता आपण पटकन ब्रेकफास्ट करूयात आणि आईला थोडीशी मदत करूया, कारण पट्टापट. आणि त्यानंतर सगळं आवरूया. आवरल्यानंतर वर्क फ्रॉम होम ऑफिसचं काम पटापट. चला फास्ट घाईमध्ये चला आपण घरी पटापट. सो मंडळी आता आपण फायनली फ्रेश झालो आहे. फ्रेश झाल्यानंतर आता आपण थोडंसं ब्रेकफास्ट करूया. पोस्ट वर्कआउट करूया. पोस्ट वर्कआउटनंतर थोडंसं खायला लागतं. सो आता आपण पोस्ट वर्कआउटनंतर काय खातो आहे? पोस्ट वर्कआउटनंतर ते आपण रात्री चणे भिजत ठेवलेत, मूग असतात ते भिजत ठेवलेत, आणि थोडेसे बदाम आणि ग्रीन टी. पोस्ट वर्कआउटमध्ये मी काय काय घेतो ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बदाम आहेत आणि चणे भिजलेले आहेत रात्रीचे, आई ठेवते भिजत, आणि मूग बघते तुम्ही, आणि ही ग्रीन टी आहे आपले, आणि हे प्रोटीन बार आहे. चला लवकर खाऊन घेऊया आणि आईला मदत करूया. चला लवकर. सो मंडळी आता आपण आईला हेल्प करूया, कारण आईची दात दुखते. सो पटापट चला लवकर पटापट आवरून घेऊया. सो आई मला शिकवेल आता कसं काय आपण साफ करणार आहे. खूप दिवसातून मी अशा ॲक्टिव्हिटी करतो. सो बघूया. आता हे आपण बोंबील आणले, हे बघा बोंबील आहेत, त्याला आपण आता साफ करून घेऊया पटापट, कारण का ऑफिसच्या कामाला सुद्धा बसायचं आहे. मंडळी हे बघा आता एकदम क्लीन बोंबील झाले. आता आपण फटाफट बनवायची तयारी करूया. चला. थोडी कोथिंबीर कापूया पटकन. म्हणजे कांदा आणायला विसरलो मार्केटमध्ये, थोडं घाईमध्ये होतो गडबड, आणि वर्क सुद्धा करायचं ऑफिसचं पटापट. चला पटापट आपण कुठे अजून काय लागेल? टोमॅटो,
लाईट चालू करायची होती. कोथिंबीर सगळी टाकूया. मसाले कितने टाकायचे? किती टाकायचे? अजून तिखट किती लागेल? तो मंडळी आता प्रॉपर झालं आहे. आता फक्त आपल्याला त्याच्यामध्ये मच्छी टाकायची आहे जे आपण मार्केटमधून आणले बोंबील. सो पटापट आपण रेसिपी करतो आहे कारण आपल्याला ऑफिसचं काम चालू करायचं आहे. चल सो आता थोडा वेळ थांबूया कारण बोंबील आहेत ते लवकर नरम असतात आईच्यामध्ये. ते थोडं 5-10 मिनटं त्याला गरम झालं ना जो आपण मिश्रण केलं आहे सो त्याच्यानंतर आपण त्याला बोंबीलला टाकूया. म्हणजे हे बघा आता आपण सगळं मिश्रण केलं आहे. घाईघाईत करतो आहे आणि मलासुद्धा जास्त आदत नाही आहे म्हणजे कंटिन्युअसली मी करत नसतो. आईच करते सगळ्या गोष्टी आणि आतासुद्धा सगळ्या गोष्टी आईच करते की फक्त नावाला आहे कारण का मी सुद्धा शिकतो आहे. वाफ येते थोडा वेळ शिजू देऊया आणि नंतर त्याच्यामध्ये बोंबील टाकूया. सो मंडळी अशी सगळी गंमत असते आणि मजासुद्धा असते. आपण त्या कमी स्केड्यूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्याच्यामुळे सगळी धावपळ असते पण एक वेगळीच ती धमाल मस्ती असते. सो मंडळी ही काहीतरी वेगळीच मजा असते आईला मदत करणं आणि आईच्या सोबत जे जेवण असतं खाणं असं ते बनवणं. सो तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्की घरी आणि कमेंट करून सांगा तुम्हीसुद्धा मदत करत असाल तर आईला. सो आज आईची काल म्हटल्याप्रमाणे काल आईची दाढ काढली होती सो त्याच्यामुळे तिला पेन होते त्याच्यामुळे मी तिला हेल्प करतो आहे थोड्याशा कामामध्ये. मला माहिती आहे मला काही गोष्टी येत नाही आहेत पण तीच मला सांगते मोस्टली तीच सगळं करते कारण तिला माहिती आहे की मला काही जमत नाही आहे पण आय एम ऑल्सो ट्राईंग माय बेस्ट. सो लेट्स सी. सो आता आपण हे जे मॅग्नेट केलेत ना ते आपण बोंबील आता ते प्रॉपर शिजलं आहे रस्सा त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात पटापट. सो मंडळी आता बघताय एक नंबर झाली रेसिपी आपली. कलर बघा रेसिपीचा आणि हे बोंबील आपण टाकलेत.
आज मी खूप सारा राडा केला आहे. पसारा बघताय सगळीकडे पसारा करून ठेवला आहे. थोडासाच काम केलं बट खूप सारा राडा करून ठेवला आहे. सो आमच्या त्या ताई येतात सफाई करण्यासाठी. सो ते आज काहीतरी त्यांना वेगळं दिसणार आहे किचनमध्ये. सो बघूया त्यांचं एक्सप्रेशन कसं असणार आहे ते. आणि आता आई भाकरी करते. भाकरी म्हणजे तांदळाची भाकरी करते कारण ते मला जमत नाही आहे. सो आता आई तांदळाच्या भाकऱ्या करते आणि आपण जाऊया वर्क फ्रॉम करायला कारण खूप उशीर झाला ऑलरेडी आणि आता वाजलेत दुपारचे 12:15. सो मला आता ऑफिसचं वर्क चालू करावं लागेल. सो आपण आता भेटूया लवकर संध्याकाळी डायरेक्ट कारण आपल्याला कामावर सुद्धा फोकस केला पाहिजे. सो सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्यावर अवलंबून असतात. तो चला आता आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. चला. सो मंडळी जास्तही शिजून द्यावे नाही कारण बोंबील नरम असतात त्या आपण आता त्याला बंद करूया. म्हणजे मंडळी इकडे बघता आई आता भाकरी करते आणि तिची दाढ तर काढले. दाढ थोडी स्वेलिंग दिसते तुम्हाला. हे बघा इथे स्वेलिंग आलं आहे. सो आता आपण ती भाकरी करते थोडं. आता भाकरी केल्यानंतर आपण जेवून घेऊया. सो जेवणाच्या अगोदर मी पहिला माझा वर्क फ्रॉम चालू करतोय. सो आई बाय कर. आता आपण भेटूया संध्याकाळी डायरेक्ट. चला. मंडळी हा बघा सारा पसारा खूप सारा पसारा पडला आहे. सो आता ऑफिस वर्क करण्यापूर्वी आपण लवकरात लवकर हे आवरून घेऊया कारण जर क्लीन असेल तर आपला ऑफिसचा वर्क किंवा माइंड आपला फ्रेश होऊन चांगला आपण काम करू शकतो. सो लवकरात लवकर आवरून घेऊया पटापट. चला. सो फायनली आता आपण सगळी आवरावर केले म्हणजे पूर्णतः तर केले. सो आता आपण ऑफिसच्या वर्कला बसूया. चला भेटूया संध्याकाळी लवकरच. हे बघा पूर्ण क्लीन केलं आहे. आता आपण डायरेक्ट कामाला बसूया. सो मंडळी हा खूप सारा पसारा बघताय आणि आज जेवण मी केलं होतं. सो जेवण मी म्हणजे आईने सगळं मोस्टली केलं फक्त मी तिला मदत केला होता त्याच्यामुळे खूप सारा पसारा पडला होता तरीसुद्धा. सो ताई आल्यात बघा. ताई मनातल्या मनात काही ना काहीतरी बोलत असणार आहेत कारण की माहिती आहे काय खूप सारा पसारा पडला. हे बघा अजून पसारा येतोय. ताई तुम्हाला कसं वाटतंय पसारा बघून? नॉर्मल आहे ना? ताई थोड्या फिलिंग ऑकवर्ड करतात कारण त्या फर्स्ट टाइम व्हिडिओमध्ये येतात. सो काही नाही ते मनातल्या मनात रागत असतील काय फरक नाही पडत आहे त्यांनाच ते करायचं आहे एक्झॅक्टली. सो किती आपण 2 वर्षापासून येतं नाही ते 2-2.5 वर्ष झाले आणि ती ताई खूप सफाई करतात एकदम. आता बघा थोड्या वेळाने किचन बघा किती सफाई होणार आहे. सो आता आपली एक किचन पूर्ण साफ होणार आहे बट सो चला तर आता मग आपण व्हिडिओला कंटिन्यू करू. आता पुन्हा एकदा वर्कला बसतोय. आता जस्ट आपला लंच झाला आहे. सो चला भेटूया संध्याकाळी डायरेक्ट. कोण आलंय? अरे इकडे बघ मुनाली आले भावेश आलाय. सो मंडळी बघताय मुनाली भावेश आलाय ताई आले माझी बहीण आले. उद्या रक्षाबंधन आहे. सो आज आले घरी ते कल्याणवरून आलेत ते. सो आता बघूया आता आपण जेवतोय कारण आजचा खूप हेक्टिक दिवस होता. ते बघा आज जेवण आहे. दुपारी आपलं जेवण नॉनव्हेज होता आता प्युअर व्हेज आहे. सो मंडळी आता आपण ब्लॉगला एंड करतोय कारण आजचा दिवस खूप हेक्टिक होता. अजूनसुद्धा मी काम करतच आहे कारण आता रात्रीचे वाजले 10. अजून मला 11-12 वाजेपर्यंत काम करावं लागेल आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग करेन आणि त्यानंतर झोपेन कारण का आजचा जो व्हिडिओ आहे तो रात्री मी एडिटिंग करणार आहे आणि तो तुम्ही उद्या बघणार आहात. सो चला तर आता व्हिडिओला एंड करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. आणि इकडे आता बहीण माझी बसले ती सुद्धा जेवते. कशी आहेत आता? दाट दुखते अजून?
थोडी थोडी जाते. आणि तिला बोलायला कमी सांगितलं होतं डॉक्टरने. चल बाय कर सगळ्यांना.